नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 30 दिवसात देशातील बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघा। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा मागच्या 4-8 दिवसांमध्ये आपण बघितलं तर सातत्यानं खालच्या स्तरावर दिसतोय। बाजारभाव पातळी ही सध्या $10 प्रतिबुशेलच्या खाली आहे, पण तुम्हाला सांगतो येत्या 30 दिवसात खालच्या स्तरावरून सोयाबीनचा भाव सुधारणार। सिबॉटवरती सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती आपल्याला $10.5 प्रतिबुशेल्सपर्यंत येताना दिसेल। याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होईल, पण देशामध्ये सरकार कोणते निर्णय घेते याच्यावरती येत्या 30 दिवसात सोयाबीनचं भवितव्य अवलंबून आहे। जर आहे ती परिस्थिती राहिली तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव 4000 ते 4500च्या दरम्यानच राहील, परंतु सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी MSP म्हणजे काय, हमी भावावरती सोयाबीन खरेदी केली तर नक्कीच येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन भाव पातळी 4500 पार जाईल। पण सरकारने याउलट दिल्लीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे आयात शुल्क सध्या वाढवलेलं आहे ते आयात शुल्क जर कमी केलं तर या ठिकाणी खाद्यतेलाचे भाव घसरतील, त्यांना निवडणुकात फायदा होईल। पण तसं घडल्यानंतर सोयाबीनची भाव पातळी ही आपल्याला 4000च्या खालच्या दिशेने येताना दिसेल। पण मला वाटते ना सरकार आयात शुल्क या ठिकाणी कमी करणार ना खूप गतीनं सोयाबीनची खरेदी करणार आहे, ती परिस्थितीच या ठिकाणी जी आहे ती सुरू राहणार। यामुळे येत्या 30 दिवसात सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान राहील। अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा भाव 4500 पार गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर हमीभावावरती सोयाबीन विकलं तर फार उत्तम आहे, पण त्याची शक्यता कमी असेल तर सोयाबीनचा भाव हा येत्या 30 दिवसात 4500 पार जाईल।
त्या प्रसंगी आपण आपल्यापाशी असणारं सोयाबीन आर्थिक गरजेनुसार विकलं, तेही टप्प्याटप्प्यानं तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।